हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी जात आहे माझ्या संतूर मम्मासोबत शॉपिंग करायला. जी राहिलेली शॉपिंग आहे ती. सो हू इज माय संतूर मम्मा हे तुम्हाला लवकरच कळेल. आता मी संतूर मम्माला पिक करायला जात आहे तिच्या घरी. सो स्टे ट्यून्ड विथ मी. आज मी थोडं लो फील करत आहे. आय एम नॉट फीलिंग वेल. थोडं हेडॅक होत आहे मला, बट आता थोडं बरं वाटतं आहे. मेडिसिन घेतली आहे मी, बट वी डोंट हॅव टाईम. सो आज मला जावंच लागेल बिकॉज नेक्स्ट वीकमध्ये आमच्याकडे टाईम नाही. सो या वीकमध्येच मला पूर्ण कामं निपटवून घ्यायची आहे, म्हणून मला जावंच लागणार आहे. विदाऊट अबी मला हे ब्लॉग शूट करायला थोडं सुनं वाटत आहे, बट काय करू शकतो. ही इज आउट ऑफ नागपूर आणि तो एका कोणत्यात मी एका कोणत्यात आहे. ॲज यू ऑल नो, दिस चॅनल इज ऑल अबाउट अभूर्वी, अभि अँड उर्वशी. बट काहीच नाही करू शकत कारण तो एका कोणत्यात आहे आणि मी एका कोणत्यात आहे. बट तिकडे पण असून त्याचा सपोर्ट आहे. ही इज ऑलवेज माय बॅकबोन. सो वॉट एव्हर. बट आता मी जाते संतूर मम्माला पिक करायला आणि हू इज माय संतूर मम्मा हे तुम्हाला कळेलच. माझ्यासोबत ब्लॉग कंटिन्यू करा आणि आता आपण भेटू डायरेक्ट मार्केटमध्ये. संतूर मम्मा आ चुकी है. नहीं बात कर लेना, तो फिर वहाँ जाके तेरे को फिर ये कर लेना। और क्या है देखने में क्या इकडे पण आहे ना. हो आहे ना सौंदर्यश्री हा गल्लीत आहे ना. चल पाहून घेऊन इथं पाहून घेऊन तिकडे चल. मग ह्या गल्लीतून पण येते ना. हो चल. कुठे आहे ते तुझं ऑफिस? हां, छोटं फार सामान टाकलं. हे इथे म्हणतात सण. त्या वेगळ्या आहे, त्या तशा लागल्या ना, तशा आहे त्या. विचारून पहा. ते भी टमाटर, ते भी टमाटर. ते पण हे कितीला म्हटलं दादा? 300. इथे आहे. इथे खूप सारा व्हरायटी आहे. हा इथे पण आहे. इकडे आणि हे 420. हे बघ. हे याला पण घाल. 700 रुपये लगा. ती छान आहे. म्हणजे हे बघ, हे बघ ही. हां, अशीच मोत्याची विचारत होती. नाही, ते पण पोटलीच आहे. ती इथे ठेवली. हे मोत्याची.
ही विचार आणि दादा ही ये ही पण टाकली. भी 600 वाला है, ये भी 600 रुपये। अशी जी नाही तर मग अशी जी नाही तर मग अशा घे नाही तर मग विचारलं याच्यासाठी जायला खूप मग असे घे. तो घेतो किंवा मग नाही का असा स्क्वेअर हां कामात येते. हा स्क्वेअर घे नाही तर मग हँडल कामात पण येते. त्याची एक पीस पाहू कशी पाहून घे. दादा हे एक पीस दाखवा ना कसा कितना होना? 7. हा खोलून पा. अट्रॅक्टिव्ह वाटत आहे. येते नाही तर ब्लाऊज पीस वगैरे कसे त्याच्यात हां येते. घे मग तो. आणि हे याचेच कलर आहे का हा बघ. ही डिझाईन हे तर पुराणे वाटत आहे. आणि हे पण ती पण हे घेऊ घे. ही पण छान आहे भरीव. ही थोडी मोठी. ही मोठी आहे का तेवढे कसं दिसत आहे हेच घे याच्यातले देऊन द्या चांगलं वाटतं असं 10 रुपये हां सिक्का हां घेऊन घे. काय इसमें हाँ हाँ थोड़ा बड़ा थोड़ा बड़ा और बड़ा होना तो बड़ा है। नहीं हाँ हाँ दादा हाँ सही ठीक है वो डिजाइन ये 70 वाला है और इससे बड़ा 90 रुपये वाला है। नहीं नहीं बड़ा नहीं छोटा ही चाहिए हे घे मग. प्लास्टिकमध्ये टाकून घेऊन घे. हे कितीचे तुमचं हे कितीला म्हटलं 70 वाले. हां हाजी घे. ये साड़ी पेटी हाँ द्या याच्यात कलर आहे हाँ एक ये गोल्डन और गोल्डन घे. गोल्डन ये 4 दुकान समोर देतो. सो तुम्ही कधी इतवारीमध्ये आले तर या शॉपमध्ये नक्की विजिट करा. इथे खूप सुंदर सुंदर अशा पर्सच्या व्हरायटीज आहे. मुलाकडच्यांना द्यायचं आहे ना और गांधी टोपी होना बाकी वाली तो वो भी तो परफेक्ट रहती है, बड़ी चाहिए। ये कितने वाली 1800 रुपये तो 150 रुपये इसमें अच्छी क्वालिटी की एकदम अच्छी है। तुम लगा के देखो सर में एक नंबर बेचने वाले ले जाते अभी वो बांटने वाली गांधी टोपी है जो शादी वाली टोपी आती है बांटने वाली 180 के 12 है ना शादी वाली टोपी है ना नाही नाही चांगली आहे तसे एकदा. हां बसली डोक्यात. ते घातली होती नारळपानमध्ये ते मार बरोबर निघत होती. एक ऐसा है और म्यूजिक के लिए पहनना हां बरोबर आहे. और वो जो अपने घर में जो कार्यक्रम होता है तो पहनते बाकी तो नहीं पहनते. नाही नाही म्हणत सॉफ्ट आहे ना. वाली टोपी म्हणजे तो ऍडजस्टमेंट राहते तो दादा बरोबर लावा ना एक ही रेट
7 पिसली आहे, मेहंदी का डब्बा है. हे बघा गाईज, इतकी सुंदर सुंदर व्हरायटी आहे इथे पर्सची. सो तुम्ही कधी आले तर नक्की विजिट करा या शॉपला इतवारीमध्ये. चाय पितच नाही. पिते चहा? 600. जास्त ना टाकू. वाटत आहे की आमच्या पप्पाचे दुकान. छे 620. शिवांगची पप्पा आहे का तुम्ही? अच्छा. मध्ये आला भाऊ तो. आणि ते आता पण तिथे काय विचारलं? टिकली. टिकली. किती होणार? 7 पीस पाहिजे. ज्वेलरी कलर रेड घेऊ का? किती वाले आहे दादा हे? किती वाले आहे? पावडर वगैरे म्हणजे पावडर, नाही नाही पावडर तेल, पावडर, मेहंदी नाही. हो ना, पाहून घे एकदा. लिपस्टिक नाही. अजून बिंदी मेहंदी नाही. बिंदी 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 हो, बिंदी पाहिजे. घे मग. सारख्याच सगळ्यांना. का गुमरा करती तू? दिसतंय नाही आजकाल. आणखी एक दादा एक्स्ट्रा देऊ का? आणखी एक द्यायच्यात. बिंदी लाल कलरची द्या. लाल हा चला. असा लाल. मरून राहा. मरून तुझ्याकडे आहे ना सुंदर चित्र? नाही सर. इकडून आम्ही घेतला आहे सिंदूर, नंतर नेल पेंट आणि बिंदीचं पॅकेट. आमचं सगळं सामान घेऊन झालं आहे. फक्त ब्लाऊज पीस राहिलं आहे आणि डेकोरेशनचं सामान राहिलं. सो बघतो आता आम्ही समोर. जसं ग्रूमिंगचं पीठचं सामान घेतलं आहे समोर. चल, ब्लाऊज पीस राहिले आता. हो, इथून तर पहा म्हटलं तुला मगाशी. ब्लाऊज पीस या देऊ ना. हे 15 पीस आहे, हे 10 पीस आहे. 7 पीस नाही येणार का? 7 देऊन दे ना. 210 रुपये. पण 10 घेतले तर काय 30-35 रुपये बॅग भेटते ना. तुमची आहे तर मी 7 देतो, असं काहीच नाही. वेळ असतं नाही लागत. ते खालचे दाखवान काका. हो, ते बी दाखवतो. असं काय ते राजस्थानी आहे, हा मुंबईचा आहे. प्रिंट 2 साईडचे आहे. सिंगल आहे. मिक्सड आहे. 1 2 3 कोई भी त्याच्यावर मिक्सड डिझाईन आहे सगळं. वेगळे वेगळे एकच डिझाईनची सगळं. हो 7. ही नथ कितीला आहे ग?
200. याच्यात आहे का आणखी? याच्यात छोटी आहे का थोडी? एकच आहे ही. काय? आमचं सगळं सामान झालं, आता आम्ही घेत आहोत बँगल्स. जास्त वाटत बस नाही ग, ते दोन्ही सोबत ठेवलं आहे त्यांनी म्हणून. तर आम्ही इथून घेतले बँगल्स. खूप सुंदर सुंदर बँगल्स होते पण त्या दादाच्या शॉपमधून. आलं सौंदर्यश्रीमध्ये नथ घ्यायसाठी. नथ, कारण जशी नथ पाहिजे तशी मिळत नाही आम्हाला. कुठे? 100ची हां 3 मिळते. त्याच्या अपोजिट जे दुकान आहे ना, हां. ठीक आहे ना, ते त्यालाच नेट लावून घेऊन आपण. घेतली ना? हीच आहे, हीच. हां, मग त्या टोपलीला वगैरे कवर करायला नेट नहीं, टोपलीला नेट. ये हैम्पर का प्राइस क्या? शॉपिंग डन. आता आम्ही जात आहोत घरी, कारण वाजले 8. मी सगळं सामान झालंय घेऊन. बॅक टू होम. आता मी आली आहे संतूर मम्माच्या घरी आणि शॉपिंग झालेली आहे आमची. सो माझी संतूर मम्मा होती सोबत, म्हणून एकदम फटाफट सगळ्या गोष्टी घेतल्या आम्ही. पीस है छोटा पीस. हमारी संतूर मम्मा. यांना असं वाटत असेल की संतूर मम्मा कोण आहे, तर संतूर मम्मा म्हणजे माझी सगळ्यात छोटी मावशी. इज द स्टफ, ऑल द स्टफ. सो आता मी जात आहे माझ्या घरी. गोईंग होम. संतूर मम्माला मी सोडलं आहे तिच्या घरी. आता मी माझ्या घरी जाते. मावशीला मी ड्रॉप केलं तिच्या घरी आणि आली आहे माझ्या घरी. जस्ट मी आत्ताच घरी आली आहे. संडेला आम्हाला दिवसभर वेळ असतो, तो संडेला आम्ही पूर्ण पॅकिंग करून ठेवून देऊन, म्हणजे नेक्स्ट वीकला आम्हाला रेस्ट भेटेल आणि एंड ऑफ द म्हणजे लास्ट मुमेंटवरतीच्या ज्या गोष्टी राहतात त्याच करू आम्ही. त्याच्यानंतर मी तर आता पूर्ण रेस्ट करणार आहे, कारण पूर्ण शॉपिंग झालेली आहे. आता फक्त लास्ट मुमेंट गोष्टी राहिल्या आहेत, त्या फक्त लास्ट मुमेंट म्हणजे नेक्स्ट वीकमध्ये होईल. बाकी एव्हरीथिंग इज डन आणि फक्त डेकोरेशन राहिलेलं आहे, ते पण होऊन जाणार लवकरच. संतूर मम्मा असल्यामुळे मला शॉपिंग करायला खूप इझी केला. सगळं काही संतूर मम्मानी फटाफट केलं. तिच्यासोबत गेलं की असंच होते, फटाफट सगळी शॉपिंग डन होते आणि आम्ही लवकरच घरी येतो. सो आम्ही गेलो आय थिंक 6:30 किंवा 6 आणि 9 वाजेपर्यंत परत पण आलो घरी. आता तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये म्हणजे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेलच की आम्ही काय काय घेतलं, ते ब्लॉगमध्ये मी दाखवेलच तुम्हाला. आज मी शॉपिंगला गेली असल्यामुळे आज मी जिमला नाही जाऊ शकले आणि आज माझा काही वर्कआउट पण नाही झाला आहे. बट उद्यापासून जिम कंटिन्यू करायची आहे एंगेजमेंटपर्यंत आणि त्याच्यानंतर पण. देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.